माहिती द्या। रामकृष्ण हरी। रामकृष्ण। आज हा मोर्चा अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, ज्यांच्यामुळे मंदिरावरील कळस, गोट्यातील गाई आणि घरातील माई सुरक्षित राहिली, अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी 40 दिवस आपल्या देहाचे हाल झाले तरी देखील धर्म बदलला नाही, अशा महान महापुरुषाच्या नावाचा एकेरी उल्लेख होतोय। हे महाराष्ट्रासाठी खूप अपमानजनक आहे। खऱ्या अर्थाने पाहिलं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची ख्याती जगविख्यात आहे। अख्ख्या जगामध्ये महाराजांचा आदर्श घेतला जातो आणि असं असताना कुठंतरी ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपतींचा जन्म झाला, या महाराष्ट्रामध्ये जर त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख कोण हरामखोर करत असेल तर हे महाराष्ट्रासाठी निंदजनक आहे आणि महाराष्ट्रातला शिवप्रेमी अजिबात सहन करणार नाही। आणि अशामध्ये संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना, ज्यांनी जाणून बुजून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केलेला आहे। ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपले देह त्यागला परंतु धर्म नाही बदलला, ज्यांच्याविषयी असं म्हटलं जातं की देव देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, एक ही परम प्रतापी महापराक्रमी मेरा शंभू राजा था। अशा महान छत्रपतींविषयी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होतोय। ठीक आहे, आपण असं म्हणू की त्यांनी 25-30 वर्षापूर्वी ते नाव ठेवलं आणि तेव्हा कोणाच्या लक्षात आलं नाही, देर आहे दुरुस्त आहे। पण आज ज्या पद्धतीने संभाजी ब्रिगेडचे काही प्रवक्ते, म्हणजे तो ब्लॅक बुलडॉग संतोष शिंदे, दुनियेला ज्ञान वाटत असतो, त्यांचा संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष म्हणजे प्रवीण गायकवाड, जे दुनियेला ज्ञान वाटत असतात, त्यांना हे लक्षात येत नाही की संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतोय का तुम्हाला जाणून बुजून करायचा आहे, याच्यामागं काय कारण आहे। तसं बघितलं तर संभाजी ब्रिगेडला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविषयी एवढा द्वेष का? पहिला प्रश्न असा आहे की त्यांनी ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव ठेवलं संघटनेला संभाजी ब्रिगेड, ती पहिलं पाऊल टाकलं त्यांच्या अपमानाचं। मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, महाराष्ट्रामध्ये एक शिवाजी ब्रिगेड नावाची ही संघटना होती दादा, पण आत्ता त्यांनी जसं त्यांच्या लक्षात आलं या आंदोलनामुळे की एकेरी उल्लेख होतोय, तुम्ही पाहू शकता सोशल मीडियाला जाऊन, त्यांनी छत्रपती संभाजी ब्रिगेड केलेला आहे, छत्रपती शिवाजी ब्रिगेड केलेला आहे। मग ह्यांना काही टोचतंय का महाराजांच्या नावापुढे छत्रपती लावायला, का तुम्हाला लावायचंच नाही? मग खऱ्या अर्थाने बघितलं तर आत्ता जर ताजं उदाहरण घेऊ, जो छावा मूवी आला, ज्याच्यामुळे अखंड हिंदुस्थानातल्या जनतेला कळालं की छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान काय, छत्रपती संभाजी महाराज काय होते खऱ्या अर्थानं। आणि मग ते काय ह्या ब्रिगेडला भावलं नाही, त्यांनी त्या शिरक्यांच्यात बोटं घालून उभा केलं, त्यांना सांगितलं की तुमचा अपमान होतोय। कसा अपमान होतोय की कोणतरी एक जेम्स लेन नावाचा एक कलेक्टर होता, जो पोंडिचेरीमध्ये बसून त्यांनी एक त्यांची डायरीमध्ये नोंद केली की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब बादशाहाने न मारता दुसऱ्या कोणीतरी मारले। आमची पुढची भूमिका हीच आहे की लवकरात लवकर संभाजी ब्रिगेडने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आदराने घ्यावं। तुम्हाला जर महाराजांचं नाव वापरायचं हरकत नाही, तुम्ही कार्य काय करताय त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन नाही, तुम्ही महाराजांचं नाव आदराने घेतलं पाहिजे। त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आता मोर्चा काढत आहोत। जिल्हाधिकारी साहेबांमार्फत आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देत आहोत की या संघटनेला महिन्याचा 2 महिन्याचा अल्टिमेटम द्यावा आणि यांना नाव बदलायला हवं। जर हे बदलत नसतील, तसे हे माजुरेच आहेत, जर हे बदलत नसतील तर यांच्या संघटनेचा आणि पक्षाचा परवाना रद्द करावा आणि महाराष्ट्रामध्ये कुठंही जाणून बुजून किंवा कळत न कळत महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असेल तर त्यांच्याही कडक कारवाई होईल। आणि ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींना देव मानलं जातं, त्या महाराष्ट्रामध्ये कुठंतरी कोरटकर असेल, कुठंतरी सोलापूरकर असेल, कुठंतरी छिद्दम असेल, यासारख्या हरामखोरांनी महाराजांविषयी बोलण्याची त्यांची लायकी नाही। मी तर म्हणतो राज्य शासनाने त्यांच्याविषयी कडक कारवाई करावी आणि त्यांची जीभ कापावी, म्हणजे त्यांना जिंदगीत कुणाविषयी कसं बोलावं हे कळल।
महाराजांविषयी कुणी काय बोलत असेल, माझा सक्का भाव असेल, माझा बाप असेल, तरी त्याच्यावर कारवाई व्हावी. कारण छत्रपतींविषयी बोलण्याची ही कुणाचीही लायकी नाही.